मित्रांनो, तुम्ही जो प्लॉट बघताय हा फक्त 47 दिवसाचा प्लॉट आहे. आपल्यासोबत शेतकरी मालक सोबत आहे. हे गावातले 2 शेतकरी आहे. त्याच्यानंतर भगवान सर ठोंबरे हे चिली एक्सपोर्टर आहे, हे आपल्या सोबत आहे. तर सर नमस्कार. नमस्कार. आज आपल्या प्लॉटला किती दिवस झाले पूर्ण? माझे 47 दिवस. 47 दिवस आहे. तर मला एक सांगा, जे तुम्ही प्रॅक्टिसेस केले या 47 दिवसामध्ये, एक दिवसाआड स्प्रे आपला बरोबर आहे. आता तुम्ही भरपूर आपला जे खूप मोठा प्रोजेक्ट आहे, त्याच्यानंतर भाऊच्या पण प्लॉटला 47, यांच्या पण प्लॉटला 47 दिवस झालेले, 1-2 दिवसाचा मागे पुढे घ्या. आता आम्ही 47-46 पासून ते 48 दिवसापर्यंत 3 ते 4 प्लॉट बघितले. काय वाटलं तुम्हाला बघून आपलं? एकदम तुमच्या जेवढ्या प्रॅक्टिसेस होत आहे, तुम्ही जे काम करताय, शेवटच्या 2 व्हिजिट पासून तुम्ही लई ग्रुप धरले, अति ग्रुप धरले. आपलं वेळोवेळी जे मार्गदर्शन आणि तुम्ही जे शेड्यूल देताय त्या फवारण्या अगदी वेळेवर करणे आणि जे ड्रिप मधनं सोडायचे ड्रेंचिंग करतो आपण, बरोबर, ते वेळेवर केलं की मला वाटतं चांगला रिझल्ट आलेला आहे. आजची कंडिशन जर बघितलं तर मी म्हणतो, जेवढे आपले चिली करणारे फार्मर आहेत, एकाला सुद्धा विश्वास बसणार नाही प्लॉट घडवण्याचं कारणच ते काय हे, म्हणजे आपण जे म्हणतोय ना, आपला खर्च नॉर्मल हे बघा सुरुवातीपासून एक्स्ट्रा, पण एक्स्ट्रा केल्यानंतर तुम्हाला बदल वाटतोय का नाही वाटतोय? ते म्हणतोय आपण पारंपरिक पद्धतीने जे करायचो पहिले, अगदी 8 दिवसांनी 10 दिवसांनी रोग आला दिसला तरच स्प्रे घ्यायचो, परंतु तुम्ही जे प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेतले त्याचा हा परिणाम फायदा आहे. आणि आपला एक स्प्रे केमिकल, एक स्प्रे ऑर्गॅनिक आहे, एक ऑर्गॅनिक आहे. आणि एवढं करून आपण जे आतापर्यंत औषध वापरले ते म्हणजे एवढं एकदम हायली डोज नाही गेलेला आहे. म्हणजे आपण एक्सपोनस, सिमोडियस, त्याच्यानंतर आपले भरपूर प्रोडक्ट आहे, चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट, ब्रँडेड कंपनी मागे ऑप्शनला ठेवलेले. या स्टेजला येईपर्यंत भरपूर जणांचे प्लॉट त्याच्यावर येतात. त्याच्यानंतर 50 दिवसानंतर प्लॉट खराब होता, अशी गंमत आहे. त्याच्यामुळे आपण जे सुरुवातीला बोलत शेतकऱ्यांना एक्स्ट्रा ऑर्गॅनिक ठेवा, एक्स्ट्रा केमिकलचा ठेवा. का ठेवा? त्याचे कारणच असे होते की जेणेकरून आपण जे प्लॉट डेव्हलप करणार आहे, नंतर त्याला आपला लॉंग टाइम पर्यंत चालवा. कमीत कमी 140 दिवस जर तुमचा प्लॉट चालला, तुमच्या मनासारखे हार्वेस्टिंग पण येते. आणि तुम्हालाही माहिती आहे, मिरची जर 140 दिवस जर टिकली, आपल्या मनासारखा मनापेक्षा जास्त उत्पादन. हार्वेस्टिंग स्टार्ट झाल्यापासून म्हणजे 4 महिने साधारण. म्हणजे आपण जर आज बीट कलम लावली तुम्ही, तिथून पुढे 140 दिवस म्हणजे जवळपास 5 महिने प्लॉट जर चालला, तुमचं जे अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा चांगलं उत्पादन येतं. आणि आज मी तुमची बघतोय मिरची, फक्त झाडच नाही झालेली, तर प्रत्येक याला मिरच्या लागलेल्या आहे, डेव्हलपमेंट आहे, फुटवा आहे. त्याच्यानंतर कुठल्या प्रकारच्या भुरी डावणी नाही. आज जवळपास 13 दिवसामध्ये एका झाडाला 10, 15 मिरची आहे. म्हणजे एक 60 ते 70 दिवसामध्ये हा प्लॉट चालू होतो. हे काय एकदम जबरदस्त अशी कॅनोपी, काही विषयच नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. सर 15 मिनिटं लागलेले. इकडच्या बाजूचे वेगळे. हा, इकडचे तर समजा आपण एक मिनिमम 20 तरी आहे मिनिमम. तुम्ही एका एक वजन काय नाही करायचं, 2 ग्राम जरी धरलं तरी कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. 2च ग्राम सकाळी एक झाड आपण 20 ग्राम कॅल्क्युलेशन करून एक असं चाललं नाही. 15 दिवसाची आता तोडा काही नाही, हाताळणी झाली पुढं तोडायचं खायचं. म्हणजे येणाऱ्या 30 दिवसामध्ये सगळं जर व्यवस्थित चाललं, तुम्ही जेवढं टाकलेलं आहे सगळं बाहेर निघून जाईल. टोटली खर्च नाही, 1 महिन्यातच निघत. ते बी 101%. फक्त जसं चालू आहे तसं चालू द्या. नैसर्गिक आपत्ती आपल्या हातात नाही, कारण आपल्या हातात जेवढा अनुभव आहे तेवढा आपण करणार. तरी पण एवढं वादळ झालं 2 दिवस मागे, तरी पण त्याला दाद दिली नाही. सर एक पूर्ण होतं लक्षात आहे, हे जे ढगाळ वातावरण नाही, तरी तो 4 दिवस 4 दिवस त्याचा प्रॉपर्टी आहे. ज्यांनी या ढगाळ वातावरणामध्ये शेड्यूल केले ना, विचार का पावसाळ्यात जर प्लॉट आपल्याकडे असले विषयच नाही त्याच्यामुळे. हा खर्च निम्मा थोडा आहे पावसाळ्यामध्ये. क्लायमेटच त्या पद्धतीने. क्लायमेट म्हणजे आपण जे न्यूट्रिशन देतो ना, आणि आज धरून त्याला तुम्ही आपण शिल्लक देतोय, त्याचे नियमानं जे असतो तो जर दिला तरी प्लॉट डेव्हलप होऊन जातो. आवडला आपल्याला असं चालू द्या.